नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ईश्वरी, आजी आणि अंजली फायनली यांना यश मिळालेलं आहे की अर्णवला ते या पूजेसाठी तयार करू शकलेले आहेत. अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता पूजेसाठी निघणार आहेत, पण वल्लरीने मात्र त्यांच्या विरोधात खूप मोठा डाव रचलेला आहे. एकीकडून वल्लरी, दुसरीकडून सौदामिनी आणि कमी जास्तीला राकेश हे तुटून पडलेले आहे. त्यांनी फक्त एवढाच विचार केलाय, काहीही झालं तरी ह्या अर्णव आणि ईश्वरीला काही सुखाने जगू द्यायचं नाही. कारण या सगळ्यामध्ये अर्णव ईश्वरीला अशा पद्धतीने अडकवायचं की ते पुन्हा उठू शकणार नाहीत. या आयुष्यातून ते उठलेले असतील, उद्ध्वस्त झालेले असतील. हा एवढा मोठा डाव यांनी आखलेला आहे. आणि ईश्वरी बिचारी शांतपणे प्रत्येक गोष्टींचा सामना करत असते. कारण वल्लरीचं असं म्हणणं आहे की पूजा झाल्यानंतर संकट टळणार आहे, पण पूजा करण्याआधीचे संकट येणार आहे ते कोणी थांबवू शकत नाहीये, कारण त्यासाठी तर मी इथं बसलेली आहे. असा विचार करत या वल्लरीने खूप मोठा डाव अर्णव आणि ईश्वरीच्या विरोधात आखलेला आहे. तर इकडे राकेशला जेलमधून बाहेर पडण्यासाठी सौदामिनी ही मदत करणार आहे आणि ती त्याला त्यातून बाहेर काढणार आहे. कारण त्याच्याच मदतीने सौदामिनीने पुढचा डाव आखलेला आहे आणि तो म्हणजेच अर्णव आणि ईश्वरीला संपवायचं. म्हणजे काहीच गरज नसताना ही सगळी लोक एकत्र येत आहेत आणि अर्णव ईश्वरीच्या विरोधात उभे राहत आहेत. त्याने स्वतःचं साम्राज्य स्वतः उभं केलेलं आहे, तरीही यांना त्याच्यावरती डोळा आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अचानक गुरुजी आलेले असतात. आजी म्हणतात की गुरुजी काय झालं, तुम्ही मगाशी फोनवर खूप अस्वस्थ होता, काही बोलला नाहीयेत. तेव्हा गुरुजी सांगू लागतात की हे बघा सुभद्राताई, गोष्टच एवढी अवघड होती म्हणून मला घरी येऊन सांगावं लागलं. तेव्हा आजी म्हणतात की बोला काय झालंय नक्की. तेव्हा मात्र इकडे गुरुजी सांगायला सुरुवात करतात की अर्णव आणि ईश्वरी म्हणजेच या घराण्याचा कुलदीपक याच्या बाबतीत खूप अघटित घडणार आहे. आणि हे जे आत्ताचा जो काळ चालू आहे तो खूप वाईट काळ त्याच्यासाठी चालू आहे. तेव्हा आजी म्हणतात पण गुरुजी हे सगळं काय आहे, म्हणजे मला कळत नाहीये, असं का. तेव्हा गुरुजी सांगतात की हो, मग ह्या स्पर्धेच्या बाबतीत सुद्धा हेच घडलेलं आहे. आजींच्या लक्षात येतं, कारण आत्तापर्यंत प्रत्येक राऊंडमध्ये त्या दोघांना फक्त प्रॉब्लेमच फेस करायला लागत आहे, त्यांच्यावरती संकटच येत आहेत असं गुरुजींना आजी सांगत असतात. आता शेवटचा राऊंड आलेला आहे आणि ही स्पर्धा ते दोघं जिंकतील का हाच प्रश्न पडलेला आहे. तेव्हा मात्र गुरुजी म्हणतात की हे बघा, आता खूप मोठं संकट घोंगावत आहे, म्हणून तर ते फोनवर सांगण्याआधी मी तुम्हाला इथे सांगायला स्वतः आलेलो आहे. असं सांगितल्यानंतर आजी आणि त्याचबरोबर अंजली या दोघींना सुद्धा टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय आहे, म्हणजे काय झालं आहे आपल्या चिंटूच्या बाबतीत, काही प्रॉब्लेम तर होणार नाही आहे ना, अशी भीती मनात चालू झालेली असते. आणि त्याच वेळी इकडे अंजली विचारते पण गुरुजी याच्यावर काही उपाय. गुरुजी म्हणतात की हो आहे, दत्तगुरुजींच्या मठात जायचं, एक दिवस उपासना करायची आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मनापासून करायच्या. मनोभावे एक दिवस मठात प्रार्थना करायची, पूजा करायची, तरच हे संकट जे आहे ते टळू शकेल. तेव्हा तिथे सगळेजण असतात, ईश्वरी तेवढी नसते. आणि मग तिथे वल्लरी आणि नम्रता. वल्लरी म्हणत असते पण अहो गुरुजी, आतापर्यंत या सगळ्या गोष्टी ते स्पर्धा जिंकतील का. गुरुजी सांगतात की ते काही सांगता येत नाही, कारण हे संकट जर टळलं, ही पूजा जर व्यवस्थित झाली तरच ते ही स्पर्धा जिंकू शकतील. म्हणजे हे संकट काय आहे हे जणू काही सगळ्यांच्याच लक्षात आलेलं होतं. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या असतात. गुरुजी म्हणत असतात की काही झालं तरीही आत्ता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून उपयोग नाही आहे, कारण लवकरात लवकर त्यांना ही पूजा करावी लागणार आहे. त्यावरती आजी आणि अंजलीचं म्हणणं असतं की चिंटूचा या सगळ्यांवरती विश्वास नाही आहे. तेव्हा मात्र इकडे आजी आणि अंजली हे सगळं बोलत असतात. आणि मग आजी म्हणते की पण काय करावं लागेल गुरुजी यासाठी, कारण चिंटू या सगळ्यांवरती विश्वास ठेवत नाही. तेव्हा गुरुजी म्हणतात की हे बघा, काही झालं तरीही ही पूजा संपन्न होणं गरजेचं आहे आणि ही पूजा पूर्ण होण्यासाठी जे काय करावं लागेल ते तुम्हाला करावंच लागेल. तेवढ्यातच ईश्वरी वरून येत असते आणि म्हणत असते काळजी करू नका, ही पूजा व्यवस्थित होईल, पण ही पूजा पूर्ण झाल्यानंतर आमच्यावर येणारं संकट जर टळणार असेल तर काहीच हरकत नाही आहे, असं इकडे आता गुरुजींना ईश्वरी येऊन सांगत असते. तेव्हा नम्रता आता मध्येच बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की गुरुजी, मला एक विचारायचं होतं, आम्हीही या स्पर्धेत भाग घेतलाय, आम्ही जिंकेल का. गुरुजी म्हणतात की तुम्ही कोण आहे.
नाही, मी तर राजेश शिर्के यांच्या कुलदीपकासाठी आलेला आहे आणि त्यांच्यावरचं संकट काय आहे त्याच्यावर उपाय करण्यासाठी आलो आहे. तुम्ही कोण आहे? तेव्हा मामा सांगू लागतात की ती माझी सून आहे, आकाशची बायको आहे. गुरुजी म्हणतात की हे बघा, तुम्ही राजेश शिर्के नाही आहेत, त्यामुळं या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबद्दल सांगू शकत नाही. कारण काहीही झालं तरीही आत्ता सध्या राजेश शिर्के कुटुंबावरती जे संकट घोंगवतंय, तिथल्या कुलदीपकाला जो त्रास होतोय त्याबद्दल मी बोलू शकतो. नम्रताची चांगलीच बोलती बंद झालेली असते. कारण पुढे पुढे करायचं आहे, मी स्पर्धा जिंकली पाहिजे, सगळं मला पाहिजे, हा जो हवरेपणा आहे तो मात्र तिच्यामधला वाढत चाललेला आहे. तिला त्या गोष्टीची जराही जाणीव नाही आहे की आपण काय करतो, आपल्यामुळं कोणाला त्रास होतोय, तिला काहीही पडलेलं नाही. इकडे मामा तिला शांत करत असतात. मामा तिला म्हणत असतात की शांत हो, तू नको मध्ये बोलू, असं मामा तिला सांगू लागतात. त्याचवेळी इकडे ईश्वरी तिथं आलेली आहे आणि ईश्वरी येऊन गुरुजींना नमस्कार करते आणि गुरुजींना ती सांगू लागते की मी करेल ही पूजा आणि अर्णव सरही करतील. आता अर्णवच्या बाजूने ईश्वरीने सांगितल्यानंतर गुरुजी म्हणतात की मग काहीच हरकत नाही आहे, मग आजच तयारीला लागा तुम्ही आणि पूजेला निघा. कारण एक दिवस तिथं मठात तुम्हाला राहायचं आहे, तिथं सगळं मनोभावे करायचं आहे. तेव्हा मात्र इकडे वल्लरी म्हणत असते की काही झालं तरीही ही पूजा मी पूर्ण होऊच देणार नाही. जर मी ही पूजा पूर्ण होऊच दिली नाही तर काय होईल, कारण माझ्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने झालेल्या असतात, या सगळ्यामध्ये जे काही प्रॉब्लेम सुरू झालेले असतात त्यावर मात्र गुरुजींनी आता उपाय सांगितलेला असतो. आणि त्याचवेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र वल्लरीला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप छान वाटत असतात की चला, म्हणजे या अर्णव ईश्वरीची वाट लावायला आपण तयार झालो, असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि वल्लरीने विचार करत असते, ती म्हणत असते की काही झालं तरीही ही पूजा काही मी पूर्ण होऊ देणार नाही, ही पूजा अर्धवटच राहणार आहे, असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला आहे. तेवढ्यातच तिने नम्रताला बोलावून घेतलंय, कारण आता वल्लरीने ठरवले की आपण बॅकफूटवर राहायचं आणि जे काही काम करून घ्यायचंय ते या नम्रताकडून घ्यायचं, म्हणजेच आपण कशामध्ये अडकणार नाही, हा विचार तिने केलेला असतो. आणि म्हणूनच तिने नम्रताला बोलावलेलं आहे. नम्रता जेव्हा आलेली असते तेव्हा ती म्हणते, आई तुम्ही बोलवलं? तेव्हा ती म्हणते की तुला मी एक गोष्ट सांगणार आहे, कायमस्वरूपी लक्षात ठेव, कारण तुला जर जिंकायचं असेल तर तुला हे सगळं करावंच लागणार आहे. काही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या सगळ्यामध्ये जे काही घडत आहे त्यामध्ये विचार करायचा नाही. मी तुला कालच सांगितलेलं आहे, बहीण म्हणून न पाहता तुझी जाव म्हणून तिच्याकडे बघ आणि तिने तुला जिंकण्यासाठी काय करते का तू तिला जिंकण्यासाठी मदत करते, या गोष्टींचा विचार कर. तेव्हा मात्र इकडे नम्रता म्हणते की हो, काय करायचं आई सांगा. आणि आता गुरुजींनी तर त्यांना पूजा करायला सांगितले, म्हणजे त्यांची पूजा पूर्ण झाली की सगळं व्यवस्थित होणार आहे. त्याच्यावरती नम्रताला लगेचच वल्लरी सांगते की आपण ती पूजा आहे तीच पूर्ण होऊ द्यायची नाही, असं ठरलेलं असतं. आणि नम्रता म्हणते की काय? तेव्हा ती म्हणते की हो, कळतंय ना मी तुला काय म्हणते, ते मला काय म्हणायचं आहे ते लक्षात येतंय ना, कारण काहीही झालं तरीही ती पूजा मात्र पूर्ण होऊ द्यायची नाही. आता नम्रता म्हणते की हो चालेल. आता नम्रताने सगळी तयारी दर्शवलेली आहे, काय काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या हे नम्रताने सगळं ठरवलेलं असतं. त्यावेळेस मात्र वल्लरीने तिला जाणीवपूर्वक ह्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत, कारण हे सगळं केलं तर वल्लरीचा फायदा होणार आहे. ईश्वरीबरोबर नम्रताला सुद्धा ती धक्के मारत बाहेर काढणार, हे तर तेवढंच फिक्स आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी आता अर्णवकडे आलेली असते आणि ती अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, तुमच्यासाठी कॉफी आणली. तेव्हा अर्णव म्हणतो, पण मला नको आहे आत्ता कॉफी, मी तुला सांगितलं होतं का मला कॉफी हवी आहे म्हणून. त्यावरती लगेचच ईश्वरीला अर्णव म्हणतो की मला नको आहे कॉफी. ईश्वरी म्हणते, अर्णव सर असं काय करताय, घ्या ना कॉफी. ईश्वरीने अर्णवला जबरदस्तीने कॉफी दिलेली असते आणि ती त्याच्या मागच लागलेली असते की तुम्ही कॉफी घ्या, कॉफी घ्या. अर्णव म्हणत असतो, मिसिंदर नको आहे मला कॉफी, तरीही ईश्वरी ऐकायला तयार नसते. आणि त्याचबरोबर ती अर्णवला म्हणत असते की तुम्हाला घ्यावीच लागेल कॉफी. अर्णव म्हणतो, मिसिंदर काय चाललंय हे सगळं तुझं, कळतंय का तुला, तू काय बोलतेस, काय करतेस ते.
तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही तसं काही नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मग ऐकून घे ना, कारण मी तुला जे काही सांगतोय त्याच्यामध्ये पण काहीतरी अर्थ आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते कधी कधी बघा आता ही काळी कॉफी. तेव्हा अर्णव सांगत असतो की खरंच खूप स्वीट आहे. आणि असं म्हणत अर्णव ती कॉफी घ्यायलाही तयार झालेला असतो. आणि त्याच वेळेस इकडे अर्णवला ईश्वरी म्हणत असते की मला माहिती आहे हे सगळं काय चाललेलं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरीही हे सगळं जे काय आहे त्यामध्ये तुम्ही न आवडता सुद्धा ही कॉफी घेतली. इकडे नम्रता म्हणत असते की हे सगळं जे काय आहे ना ते आता तुम्हाला छान वाटलं असेल. हा सगळा जो काही राडा झालेला आहे तो तुम्हाला पटलेला असेल, कारण आता नम्रताला म्हणते की गुरुजींनी पण सांगितलंय की हे सगळं अर्णव ईश्वरीसाठी चाललेलं आहे आणि ते स्पर्धा जिंकणार आहेत. आपण काय करायचं आहे, आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरला राहायचं आहे. मलाही पूजा करायची आहे आणि मलाही या पूजेसाठी जायचं आहे असं ती सांगत असते. तेव्हा मात्र आकाश म्हणतो की हे सगळं काय चाललंय नम्रता तुझं, तुला किती वेळा मी समजवलेलं आहे पण तुझ्या गोष्टी डोक्यात येतच नाही आहेत का? मी एवढ्या वेळा तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुला ऐकूनच घ्यायचं नाही आहे का? असं म्हणत तो बोलत असतो. पण नम्रताला मात्र ऐकायचंच नसतं. इकडे अर्णव मात्र पूजेसाठी तयार होत नसतो. मी सिंदूर काय आहे सगळं, तुझी प्रॅक्टिस झाली आहे मला माहिती आहे, पण माझी प्रॅक्टिस अजून बाकी आहे आणि हे सगळं तू काय करतेस, तुझ्या लक्षात येते का या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर असं इकडे सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी इकडे समजवण्याचा प्रयत्न करत असते, तर इकडे आकाशचं डोकं सुद्धा आता नम्रताने खायला सुरुवात केलेली असते. ती आकाशला ज्या पद्धतीने बोलत असते, वागत असते ते पाहून आकाशची एवढी चिडचिड होत असते. आकाशला कळतच नाही आहे की मी काय करून बसलो हे सगळं, या मुलीला कसं समजवायचं आणि काय करायचं, हा एकच प्रश्न आकाशच्या पुढे राहिलेला असतो. आकाशने खूप समजवण्याचा प्रयत्न केला तरीही तिला समजूनच घ्यायचं नसतं. तिच्या डोक्यात फक्त एकच असतं की काहीही झालं तरीही मला ही स्पर्धा जिंकायची आहे आणि ईश्वरीला हरवायचं आहे. इकडे अर्णवला ईश्वरी तयारच करत असते. तेवढ्यातच आजी आणि अंजली तिथे येतात आणि म्हणतात घेतली का कॉफी, बरं चिंटू आवरायला घ्या, तुला जावं लागणार आहे. तेव्हा ईश्वरीला अर्णव म्हणत असतो आत्ता मला कळलंय की हे सगळं काय चाललंय, म्हणजे तुम्ही तिघीजणी एकत्र आहात, म्हणजे तुम्हाला तिघींना काय वाटतंय. मग अंजली म्हणते की हो करावं लागेल आपल्याला, हे सगळं मान्य आहे मला, आपण कष्ट पण करतोय पण त्याचबरोबर ही साथ असली तर काय बिघडेल, आशीर्वाद मिळेल तुला असं अर्णवला सांगितलं जात असतं. ईश्वरीसुद्धा म्हणत असते की हो अर्णव सर आपण करूया मनापासून, मी आहे ना, मी सांगेल तुम्हाला सगळं काय करायचं ते असं अर्णव सांगत आहे. ते अर्णवला ईश्वरी सांगत आहे पण अर्णव ऐकायलाच तयार नसतो. शेवटी अंजली म्हणते की अरे आपल्या कणूसाठी तरी विचार कर, हे सात्विक फॅशन वाचवणं खूप गरजेचं आहे आपल्यासाठी, कारण तुला माहिती आहे का या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, आपलं सात्विक फॅशन आपलं घर सगळं उद्ध्वस्त होऊ शकतो, तुझ्या लक्षात येते का चिंटू असं म्हणत आता अर्णवला ती बोलत असते. त्याचवेळी अर्णव म्हणत असतो की मला माहिती आहे, ठीक आहे आता फायनली मी तयार होतोय ना, मग बाद झालं असं अर्णव वारंवार सांगत असतो. आणि यांना मात्र ऐकूनच घ्यायचं नसतं. शेवटी अर्णव म्हणतो की तयार झालोय मी, जाईल मी, करेल पूजा. तेव्हा आजी म्हणते की चिंटू एक गोष्ट लक्षात ठेवा बाळा, जे काही करशील ना ते मनापासून कर, जर मनापासून केलं तर त्याचं फळ मिळतं असं आजी इकडे सांगत असते. तेव्हा मात्र आजीने हे सगळं सांगितल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या मागे नक्की कोण आहे हे तर आता अर्णव ईश्वरीला शोधावं लागणारच आहे, कारण त्यांच्यावरची संकटांची मालिका काही दूर होत नाही आहे आणि त्याला ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. इकडे आता वल्लरीला खूप आनंद झालेला असतो. एवढं सगळं संकट यांच्यावरती घोंगावते, या गोष्टीचा आनंद वल्लरी साजरी नाही करणार तर कोण करणार ना, हा प्रश्न आहेच. आणि म्हणूनच वल्लरी एवढी आनंदात असते की तिने आता सौदामिनीला फोन करते आणि सौदामिनीला फोन करून सांगू लागते की आत्ता अर्णव आणि ईश्वरीच्या बाबतीत असा प्रॉब्लेम होणार आहे आणि गुरुजी आले होते, गुरुजींनी हे सगळं करायला सांगितलेलं आहे असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे सौदामिनीचं म्हणणं असतं मग काय करायचं ठरवलं आता, म्हणजे ह्यापेक्षा वेगळं काय आहे का नाही आपल्या आयुष्यात, का एवढाच विचार करायचा आहे फक्त. तेव्हा वल्लरी तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते, तुमच्या लक्षात येत नाही आहे मी काय सांगते तुम्हाला ते, कारण ही आयती संधी आपल्याला मिळालेली आहे आणि या संधीचा फायदा आपण करून घ्यायचा आहे असं तिने सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही या सगळ्यातून वल्लरीला असं वाटत असतं की मी या सगळ्यातून आरामात बाहेर पडेल आणि मला कोणीच काहीच करू शकणार नाही असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं.
आता अर्णव आणि ईश्वरी तयार तर झालेले आहेत, ते पूजेसाठी निघत सुद्धा असतात आणि त्यासाठी ते घराच्या बाहेर येत आहेत आणि सगळेजण दारात उभे असतात. सगळेजण सांगत असतात की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि तुला ह्या सगळ्या गोष्टी मनापासून कराव्या लागणार आहेत हे सुद्धा सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी म्हणतात की हो चालेल. आता अर्णव ईश्वरीने ठरवलेलंच आहे की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मनाप्रमाणे करून घ्यायच्या आहेत आणि आता या सगळ्याचा फायदा हा अर्णव ईश्वरीला नक्कीच होणार आहे. इकडे वल्लरी त्याचबरोबर नम्रता यांच्या तर शिट्ट्या वाजलेत. आकाश आणि अंजली खुश झालेत की फायनली चिंटू तयार तरी झाला या सगळ्यासाठी. आणि इकडे जाताना त्यांना सांगितलं जात असतं की ही पूजा व्यवस्थित करायची आहे, याच्यामध्ये कोणताही अडथळा येऊ द्यायचा नाही, अशा सगळ्या गोष्टींचे इन्स्ट्रक्शन त्यांना दिल्या जात असतात. आजीसुद्धा सांगत असते तिथे गेल्यावर काय काय करायचं आहे, जाताना सावकाश जा, काळजी करू नका. आणि हे सगळं इन्स्ट्रक्शन देत आता सगळेजण बोलत असतात, सगळेजण सांगत असतात. आणि तेव्हा मात्र वल्लरीसुद्धा म्हणत असते की चला, म्हणजे काही झालं तरीही यांना अडकवण्यामध्ये मला यश मिळणार आहे हे वल्लरीचं चाललेलं असतं. आणि तेव्हा इकडे आकाशला आणि त्याचबरोबर मामाला असं वाटत असतं की या दोघांनी तिकडे गेल्यावर भांडू नये. तेव्हा आकाश म्हणतो भांडण आणि हे दोघं शक्यच नाही आहे. तेव्हा मामा म्हणतात म्हणजे आमच्यासारखं आहे म्हणायचं. नाही नाही, आमचं भांडण कसं एका मिनिटात, कारण वल्लरी त्याला म्हणते की ओ गप्प बसा तुम्ही, असं वल्लरी म्हणते आणि मामाची बोलती बंद करत असते. त्यानंतर मात्र इकडे आता सगळेजण घरातले तयार झालेले आहेत. अर्णव आणि ईश्वरी पूजा करून येणार आणि राजशिर्के कुटुंबावर आलेलं सगळं संकट दूर होणार अशी कुठंतरी मनात आशा निर्माण झालेली असते. आणि त्याच वेळेस आता नम्रताच्या अंगाची लाही लाही होत असते. तिला खूप राग येत असतो, या सगळ्या गोष्टींचा तिला खूप त्रास होत असतो. तिला कळतच नसतं की हे सगळं जे काय चाललेलं आहे ते काय चाललं आहे, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने चाललेल्या आहेत, या गोष्टींचा विचार आता चाललेला असतो. नम्रता म्हणत असते की आकाश, आता तुम्ही फक्त मजा बघा, कारण तुम्हाला त्याच गोष्टी आवडत असतात आणि म्हणूनच तुम्ही प्रत्येक वेळेस माझी साथ देत नाही आहे, तर विश्व आणि अर्णव जिजूंची साथ देता. तुमच्या लक्षातच येत नाही आहे की याचे परिणाम काय होणार आहेत, कारण तुम्हाला वाटतच नाही आहे की आपण स्पर्धा जिंकावी. तेव्हा आकाश म्हणतो काय चाललं आहे तुझं, प्रत्येक वेळेस आपण स्पर्धा जिंकावी, आपण स्पर्धा जिंकावी, आपण स्पर्धा जिंकण्यासाठीच तर सगळं करत आहोत आणि तरीही तुला अजून त्यातून चैन पडत नाही आहे, अजूनही तुझ्या डोक्यात विचार चालूच आहेत. आकाश विचार करू लागतो, अक्षरशः म्हणतो की काय करू मी, कळतच नाही आहे मला. हिला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीही ही समजवण्याच्या बाहेर आहे. आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी आता पूजेसाठी गेलेले असतात. या सगळ्या गोष्टींनी समोर आलेलं असतं की पुढे काय होणार आहे, आणखी कोणती संकट येणार आहेत, हा सुद्धा खूप मोठा तिथे गोष्ट झालेली आहे. आणि इकडे आता आकाश त्याचबरोबर नम्रता यांच्यामध्ये मात्र वाद वाढत चाललेले आहेत. आकाश आणि नम्रताला इकडे आकाशने कितीही नम्रताला समजवण्याचा प्रयत्न केला तरीही नम्रताला ऐकूनच घ्यायचं नाही आहे. नम्रताला फक्त एवढंच पडलेलं आहे की मला ही स्पर्धा जिंकायची आहे. आता त्याच वेळी वल्लरीने आता फोन केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की ते पूजेसाठी निघालेले आहेत, त्यामुळं लवकरात लवकर आपल्याला पुढचा प्लॅन करायचा आहे आणि त्यांना उद्ध्वस्त करायचा आहे. हा सगळा प्लॅन इकडे वल्लरीने आखलेला असतो आणि वल्लरीच्या डोक्यात हे सगळं सुरू झालेलं असतं. अर्णव आणि ईश्वरी निघालेले असतात. ईश्वरी म्हणत असते की चला, आता आपण मनापासून प्रयत्न करायचे आहेत आणि मनापासून सगळे केलेले प्रयत्न तिथे एकत्रित येणार आहेत आणि आपल्या या स्पर्धेमधलं स्थान निश्चित होणार आहे आणि आपलं सात्विक फॅशन आपण वाचवणार आहोत. कारण अर्णव आणि ईश्वरीला महत्त्वाची गोष्ट ही आहे ती म्हणजे सात्विक फॅशन वाचवायचं. काहीही झालं तरीही सात्विक फॅशनच्या बाबतीत काही होता कामा नये, हा त्यांच्या डोक्यात विचार सुरू असतो. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आणि ईश्वरी मनापासून या सगळ्या गोष्टी करत आहेत. इकडे ईश्वरी म्हणते की चला, आता काळजी करायची गरज नाही, असं ईश्वरीने ठरवलेलं असतं. त्याचवेळी पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव ईश्वरीला समजवत असतो आणि ईश्वरीचा हात हातात घेतो आणि म्हणतो की हो, मलाही खात्री आहे ही स्पर्धा आपणच जिंकणार आहोत, असं आता ठरलेलं असतं. आणि त्याचबरोबर पाहायला मिळतं ते म्हणजे
काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींच्या मध्ये जे काही आहे आणि हा जो काही गोंधळ होणार आहे त्यामध्ये मात्र राकेशचा खूप मोठा हात आहे. तो जेलमधून बाहेर पडणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.